वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना, तमाम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार प्रामाणिकपणानं पुढे नेण्याचं काम धनुष्यबाण निशाणी असलेली शिवसेना आमची करते आणि म्हणूनच लोकसभेमध्ये देखील आमच्या खासदारांचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त राहिलेला आहे। वंदनीय बाळासाहेबांचं विकासाचं स्वप्न, सामाजिक स्तरावर काम करण्याचं स्वप्न हे साकार करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की या वर्धापन दिनाच्या निमित्तानं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्याचा संकल्प आम्ही करणार आहोत। ज्या पद्धतीनं लोकसभेत यश मिळालेलं आहे, महायुतीचा स्ट्राईक रेटमध्ये तुमचा शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे, याचा अर्थ महायुतीत शिवसेनाच हा मोठा भाऊ आहे असं समजायचं? नाही, मोठा भाऊ छोटा भाऊ या वादामध्ये मला जायचं नाही, परंतु शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टाकलेला हा विश्वास आहे। आपण जर उबाठा आणि शिवसेना यातलं मार्जिन जरी बघितलं तरी त्याच्यातला डिफरन्स जवळजवळ 25,000 येतो। आमचा मार्जिन रेट जो आहे तो 1,04,000 आहे आणि उबाठाचा 84,000 आहे। त्याच्यामुळे शिवसेनेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं पूर्ण महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे, हे या निवडणुकीमधनं सिद्ध झालेलं आहे। ठाकरेंचाही वर्धापन दिन आज साजरा होतोय, ते असं म्हणतायत की त्यांचे अनेक नेते असं म्हणतायत की खरा विचारांचा वारसा आम्हीच वारसा आहोत, लोकांना सांगायची गरज नाही। महाराष्ट्राच्या जनतेनं खरी शिवसेना कुठची आहे हे या लोकसभेला साबित केलेलं आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला साबित केलेलं आहे आणि होणाऱ्या विधानसभेनंतर महायुतीचंच सरकार येईल आणि त्याच्यामध्ये देखील शिवसेना मोठ्या ताकदीनं शिवसैनिक सगळे उतरतील आणि विजयश्री खेचून आणतील। आजच्या वर्धापन दिनात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाईल। प्रत्येक निवडणूक ही आमच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून विधानसभेला देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठं यश महायुतीतली ही शिवसेना संपादन करेल याची आम्हाला खात्री पूर्ण आहे। कारण शिवसैनिक हा अतिशय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला आहे आणि त्याची प्रचिती ग्रामपंचायतीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेली आहे। मी कोकणातला एक कार्यकर्ता म्हणून आजच सांगतो की महायुतीची आमची पदवीधरची जी निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये देखील आमचा फार मोठा विजय होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।